नवी मुंबईत अपघाताची मालिका थांबण्याचं नाव घेत नाहीये। पाम बीच रोडवर स्कोडा कारनं दिलेल्या धडकेत स्कूटीवरील 2 तरुणींचा सोमवारी मृत्यू झाला। त्यानंतर मंगळवारी नवी मुंबईत बेफाम कार चालकानं रस्त्याच्या कडेनं जाणाऱ्या 2 जणांना उडवलंय। तळोजा एमआयडीसी परिसरात हा भीषण अपघात झाला। हा भीषण अपघात सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय। एमआयडीसीतील शिवजागृती हॉटेलसमोर हा अपघात झाला। साक्षीदारांनुसार टाटा नेक्सॉन कार चालक अत्यंत वेगानं वाहन चालवत होता। त्यानं रोडवरील दोघांना धडक दिली, त्यामुळे दोघंही दूरवर फेकले गेले। या अपघातामुळे परिसरातील नागरिकांमध्ये चिंता आणि भीती व्यक्त केली जाते। या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून महिला गंभीर जखमी झाली आहे। तिच्यावर एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत। चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्यानंतर हा अपघात झाल्याचं सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे। स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये या अपघाताची नोंद करण्यात आली असून भविष्यात अशा दुर्घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी कडक उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, नवी मुंबई। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।